काल्पनिक तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माँ सावित्री या थोर समाजसुधारकांच्या प्रबोधनकारी विचारांना अभिवादन करतो। मित्रहो, महाराष्ट्र ही प्रबोधनाची भूमी आहे। येथे आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये आम्हाला नवीन धर्म देऊन, धम्मदीक्षा देऊन आमच्या अस्मितेची आम्हाला ओळख करून दिली। नागपूरपासून आपण पुढे गेलो की मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जिथं महापरिनिर्वाण झालं ती चैत्यभूमी आहे। तिथून देखील 6 डिसेंबरला आपण बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन, ऊर्जा घेऊन या आपल्या धम्म चळवळीच्या कार्यामध्ये जोमाने लागत असतो। महाराष्ट्रात असे बऱ्याचशा वास्तू आहेत की ज्या आपल्याला प्रबोधनाच्या नवीन ऊर्जा देत असतात। चळवळीच्या याच्यात यांचं मोठं योगदान आहे। त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विदर्भामध्ये, अकोल्यामध्ये एक नवीन वास्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान हे पूर्णत्वास येत आहे। या वास्तूचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा याच्या मागे जे काही परिश्रम आहेत ते खूप तपाचे आहेत। 14 वर्ष आताच या कार्याला पूर्ण झालेले आहेत आणि ही 4 मजली वास्तू ज्याचं 3 मजल्याचं कार्य हे पूर्णत्वास आलेलं आहे आणि ही आपणास नवीन एक प्रबोधनाची, अन्यायाविरुद्ध लढण्याचा एक संदेश देणारी ही वास्तू आपल्या अकोल्यामध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या रूपाने आपल्याला मिळालेली आहे। मित्रहो, कालच आपण संविधान दिन साजरा केला। संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे की घटना ज्यांनी लिहिलेली आहे, ज्यांच्या अथक परिश्रमाने ही घटना लिहिल्या गेलेली आहे, त्यांनी सर्व समाजाचा सर्वंकष विचार केलेला आहे। ओबीसी असो, एससी असो, एसटी असो किंवा पूर्ण समाजासाठी त्यांनी यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत। बहुजन समाजाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अनुसूचित जातीचा जेव्हा आपण विचार केला तर जवळपास 13% आरक्षण हे या समाजाला मिळालेलं आहे आणि 13% आरक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो त्यामध्ये जवळपास 4 ते 5% आरक्षणाच्या माध्यमातून आपला हा जो समाज आहे, बहुजन समाज, हा प्रगतीपथावर गेलेला किंवा त्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसतोय। आणि जेव्हा आपण या समाजाचा सर्वंकष विचार करतो, प्रगतीचा विचार करतो, तेव्हा या समाजाने कमावलेल्या किंवा या समाजाच्या नशिबी आलेल्या जे काही गोष्टी असतील त्याचा खूप मोठा हिस्सा हा आपण या भांडवलदारांना देत असतो। आणि तोच हेतू साधून की या समाजाचा, या कष्टाळू समाजाचा, या दलित समाजाचा, या गोरगरीब समाजाचा जो पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे, तो या भांडवलदाराकडे, या उच्चवर्णीयाकडे न जाता आपल्या समाजाकडे जर राहिला आणि त्यातून आपल्या समाजाचं जर प्रबोधन झालं किंवा आपल्या समाजाचं हित साधलं गेलं, आपल्या समाजाचा उद्धार झाला, तर ती बाबासाहेबांनी जेव्हा असं म्हटलं की हा देश मी बौद्धमय करेल, त्याच दिशेने योग्य पाऊलवाट होईल। आणि तोच हेतू साधून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय आदरणीय प्राध्यापक मुकुंदजी भारसाकडे आणि त्यांचे सहकारी, त्याच्यामध्ये प्राध्यापक अशोक इंगळे सर असतील किंवा प्राध्यापक रमेशजी तायडे असतील, यांच्या टीमने किंवा यांच्यासोबत येऊन हा जो काही त्यांनी गोतावळा जमा केलेला आहे किंवा हे जे काही समाजाच्या हितासाठी लढणारे हे जे काही आपले समाज बांधव आहेत त्यांना घेऊन एक नवीन स्वप्न त्यांनी पाहिलं आणि त्याची आपण रोहन किंवा त्याचं जे काही पायमल्ली झालेली आपण बघतोय, मुहूर्तमेढ रोवल्या गेली असं आपण म्हणू शकतो। आता या डॉक्टर बाबासाहेब
बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान जे की खडकीला पूर्णत्वास येत आहे, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपला समाज हा खूप अन्याय अत्याचाराने पीडित होता आणि या समाजाला एक मानाचं स्थान देण्याचं कार्य किंवा एक अस्मितेचा विचार करून त्या समाजाला पुढे आणण्याचं जे काही कार्य असेल त्या दृष्टीनं या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. या प्रतिष्ठानची जेव्हा आपण प्रतिष्ठानचे जे काही उद्देश असतील ते जेव्हा आपण बघतो तेव्हा हा जो काही समाज आहे या समाजावर जो काही अन्याय अत्याचार होत असेल तो अन्याय अत्याचार दूर करण्याच्या दृष्टीनं हे प्रतिष्ठान असेल हे कार्य करेल हे वेगळं सांगायचं गरज इथं वाटत नाही. या दृष्टीनं या माध्यमातून प्राध्यापक भारसाकळे सर असतील, तायडे सर असतील, इंगळे सर असतील किंवा ही जी काही कार्यकारिणी असेल या कार्यकारिणीने पुढचा विचार करून समाजावर होणारा जो काही अत्याचार असेल तो दूर करण्याच्या दृष्टीनं वेगवेगळे पावलं उचललेले आहेत. आपल्याला सांगायला मला इथं आनंद होईल की या माध्यमातून आपण इथे वेगवेगळ्या समित्या देखील बनवलेल्या आहेत आणि या समितीच्या माध्यमातून मग ती अन्याय अत्याचार होणाऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी ह्या समित्या कार्यरत असतील. जसे की एक वकिलांची ॲडव्होकेट्सची कमिटी असेल की जी आपल्या गरीब समाज बांधवावर ज्यांच्याजवळ पैसा नसेल किंवा जे या अन्यायाने त्रस्त असतील त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचं कार्य ही एक कमिटी करेल. त्या माध्यमातून आपण जो काही खर्च त्या केसेसला म्हणा किंवा त्या सगळ्या प्रणालीला येत असेल तो खर्च हे आपलं प्रतिष्ठान उचलेल किंवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून ते खर्च तो बघितला जाईल. डॉक्टर्स लोकांची एक विशेष अशी कमिटी इथं कार्यरत असेल की जी असे दुर्धर आजार आहेत की ज्याच्यामुळे आपले हे जे काही समाज बांधव आहे ज्यांची ऐपत किंवा कुवत ही जास्त नसते, पैसे खूप तोलामोलाचे ते कमावत असल्यामुळे त्यात देखील ते मदत करू शकतील. आणि म्हणून जे काही ऑपरेशन्स असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील की ज्याच्या माध्यमातून हा जो खर्च आहे तो खर्च पूर्ण प्रतिष्ठान करेल किंवा ती जी मदत असेल किंवा ती जे काही सुविधा असतील ती त्या माध्यमातून केल्या जातील. एक प्राध्यापक लोकांची शिक्षकांची देखील एक समिती असेल जी आपल्याला शिक्षण बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिक्षण ही वाघिणीचे दूध आहे आणि तो जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्या माध्यमातून तसंच आजच्या पिढीला जी की आता शिक्षणापासून वंचित राहते की काय सरकारच्या या ध्येय धोरणामुळे किंवा हे जे काही उच्चवर्णीयांच्या या सगळ्या मक्तेदारीमुळे असं वाटतंय की आपल्या मुलांना किंवा या बहुजन समाजातील मुलांना चांगलं शिक्षण घेणं, दर्जेदार शिक्षण घेणं हे कुठंतरी आता अडचणीचं जात आहे आणि ती अडचण दूर करण्याच्या दृष्टीनं देखील हे प्रतिष्ठान खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहे किंवा कार्य करेल. आणि त्यासाठी प्राध्यापक लोकांची शिक्षकांची एक समिती देखील इथे कार्यरत असेल जी की वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन तिथल्या गावांचा सर्व्हे करून म्हणा तिथं शिक्षणाची काय सुविधा आपण देऊ शकतो, एखादं कॉन्व्हेंट तिथं आपण सुरू करू शकतो का किंवा एखादी महाविद्यालय आपण तिथं चालू करू शकतो का, हा देखील मानस या प्रतिष्ठानचं आपल्याला आहे असं इथं सांगावं असं वाटतं. यानंतर मला असं वाटतं की प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट इथं आवर्जून सांगावीशी वाटते की प्रतिष्ठान हे जसं भारसाकळे सर म्हणतात किंवा प्राध्यापक मुकुंद भारसाकळे सर असतील किंवा हे जे टीम आहेत यांचं योगदान हे निसंकोचपणे खूप मोठं आहे हे तर आपण सगळे जाणताच. पण दुसऱ्या कोणत्याही एका सभागृहामध्ये किंवा एखाद्या कोणत्याही संस्थेमध्ये तुम्ही जाल तर ती एक संस्था एक 7-8 लोकांची 10-12 लोकांची संस्था म्हणून नावास येते किंवा ती एक त्या मर्यादेपर्यंत मर्यादित राहते. पण या बाबतीत आपण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून एक गोष्ट प्रकर्षाने सांगू शकतो की याचे आजीव सभासद हे जवळपास 2000 झालेले आहेत आणि
सरांशी बोलताना किंवा सरांशी जेव्हा या बाबतीत चर्चा होते तेव्हा ते सांगत होते की अ, आपण जेव्हा चॅरिटी कमिशनरमध्ये ह्या संस्थेचं जेव्हा रजिस्ट्रेशन करतो तेव्हा याच्यासाठी स्पेशल रिकमेंडेशन करावं लागलं की एवढ्या लोकांची सभासद ही नसतात, पण ते काहीतरी मुद्दे टाकून किंवा त्या गोष्टीत अ, त्या नियमांना बांधील करून ह्या सगळ्या गोष्टींची देखील दखल घेण्यात आलेली आहे आणि याचे जवळपास 2,000 सभासद हे झालेले आजीव सभासद हे झालेले आहेत. या सभासदाच्या माध्यमातून केवळ आपण या सभासदांनी जो काही दान दिलेलं आहे किंवा धम्मदान देत आहेत त्या धम्मदानाचा परतावा देखील आपण त्यांना देतो आहे किंवा देणार आहोत. हे जे काही आपण या अकोला जिल्ह्यामध्ये जेव्हा मंगल कार्यालयाची गोष्ट करतो, एका मंगल कार्यालयाचं भाडं हे जवळपास 1,00,000 असतं आणि हे जे काही आजीव सभासद असतील त्यांच्या नातेवाईकाचं असेल किंवा त्यांच्या घरचं जर लग्न असेल, एखादं कार्य असेल, तर ते त्यांना अगदी मुबलक अशा किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि त्यातनं जे काही पुढे भविष्यात जो काही याच्यातनं जो काही इन्कम होईल किंवा जो काही आपल्याला फायदा होईल त्यातलं देखील ते शेअरमध्ये किंवा प्रमाणात आपल्याला त्याचा परतावा देखील मिळेल. केवळ ही असं नाही आहे की भांडवलशाहीकडे चाललं म्हणून आपण हे केलेलं आहे आणि मग त्यातनं येणारा पैसा हा काही 10-12 लोकांना, तशी ही भावना न ठेवता हा सर्व जे काही आपले सभासद असतील त्यांच्यामध्ये हा विचार पेरला जाईल किंवा हे जी काही गोष्ट आहे ती मांडल्या जाईल. इथं हे आवर्जून सांगावं असं वाटतं. मित्रहो, आपण जेव्हा या वास्तूचा विचार करतो तेव्हा ही 3 मजली वास्तू आहे ज्याच्यामध्ये खाली आपल्याला सरांनी किंवा इथे आलेल्या बोललेल्या आधी वक्त्यांनी सांगितलंच असेल की खाली मंगल कार्यालयासाठी किंवा विवाहासाठी आपण तो हॉल देतो आहे. नंतर वरच्या याच्यामध्ये आपल्याला मेडिटेशनसाठी देखील खूप मोठा एक किंवा धम्मसंस्कारासाठी एक खूप मोठा हॉल आहे. एक इथली एक विशेष अशी गोष्ट मला इथं आवर्जून सांगावीशी वाटते आणि जी की आपली ओळख देखील आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान किंवा त्यांचा जो काही विचार असेल, त्यांची जी काही बुद्धिमत्ता असेल, त्या बाबतीत एक गोष्ट जगामध्ये प्रसिद्ध आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ खूप मोठं ग्रंथालय होतं. तेवढं ग्रंथालय बऱ्याचशा म्हणजे मोठ्या जे काही संस्था असतील त्या संस्थांमध्ये देखील नसेल एवढं मोठं ग्रंथालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खाजगी होतं आणि तो हेतू देखील आपण इथं पकडलेला आहे, तो विचार देखील पकडलेला आहे. कारण वाचाल तरच वाचाल ही कन्सेप्ट किंवा हा जो काही विचार आहे तो आपल्याला पेरायचा आहे आणि त्या दृष्टीनंच आपण इथं एक राष्ट्रभूषण ग्रंथालय वाचनालय देखील इथे सुरू करतो आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी आजपर्यंत चांगले चांगले ग्रंथ, चांगले चांगले पुस्तकं हे दान दिलेले आहेत किंवा त्याची जी काही पुस्तकांची संख्या आहे ती खूप मोठी आहे. इथे या माध्यमातून एक विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील किंवा जे काही स्पर्धा परीक्षा ज्याला आपण म्हणतो त्या माध्यमाचं देखील येथे एक स्टडी सेंटर देखील या माध्यमातून होणार आहे, जेथे की आपल्यासारखे आपण बघतो की या बहुजन समाजामधले होतकरू विद्यार्थी असतील की जे पैशाअभावी कुठेतरी थोड्याशा या स्पर्धेमध्ये मागे पडत आहेत, त्यांना हेरून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे एक स्टडी सर्कल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी त्यांना मार्गदर्शन करणारं हे एक सेंटर देखील या माध्यमातून उभारलं जाणार आहे की जिथं यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांनी फक्त इथे येऊन अभ्यास करायचा आणि एक्झाम्स द्यायच्या किंवा परीक्षा द्यायच्या आणि आपले जे काही रिझल्ट असेल तो क्लिक करायचा आणि चांगल्या माध्यमातून सेवेत जॉईन होऊन किंवा सेवेत लागून या समाजाची सेवा करावी हा एक त्यामागचा हेतू आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आम्हाला ही शासनकर्ती जमात व्हायची आहे आणि केवळ या
दुसऱ्या गोष्टीत न राहता एक विद्यार्थी, चांगला विद्यार्थी घडवणं, चांगला समाज घडवणं, हे देखील या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान च्या माध्यमातून हे घडतं आहे. मित्रहो, यासोबतच या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपण साध्य करणार आहोत. काही जवळपास 60-70% गोष्टी ह्या आपण साध्य करतो आहे, पण बऱ्याचशा गोष्टींचा अजून बऱ्याचशा गोष्टी ह्या पूर्णत्वास जाण्याच्या बाकी आहेत. सरांशी बोलताना जेव्हा याचे उद्दिष्ट किंवा ध्येय आपण बघतो, तेव्हा सरांशी बोलताना याच्यामध्ये खूप चांगली गोष्ट आपल्याला जाणवते की या माध्यमातून आपण एक सहकारी बँक देखील भविष्यामध्ये सुरू करणार आहोत. हे या बहुजन समाजामध्ये अजूनपर्यंत तरी कुठेतरी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब सहकारी बँक अशी कुठेतरी आपल्याला आढळलेली नसेल. त्या माध्यमातून काही बचत गटाच्या ज्या काही प्राथमिक स्तरांच्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील सुरू झालेल्या आहेत. आणि जेव्हा आपल्याकडे एक चांगलं भांडवल जमा होईल आणि सगळ्या गोष्टींनी आपण परिपूर्ण होऊ, तेव्हा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी काही सहकार पतसंस्था म्हणा किंवा जी काही बँक असेल ती देखील आपल्याला पूर्णत्वास आलेली किंवा त्या माध्यमातून सुरू झालेली असेल असं आपल्याला दिसेल. सहकार शेती हा एक देखील या माध्यमातून एक खूप मोठा विचार, एक खूप इनोव्हेटिव्ह विचार, वेगळा विचार या माध्यमातून हे जे काही मंडळी आहेत यांनी देखील मांडलेलं आहे. आजकाल जसं आपण बघता की बेरोजगारी हा एक खूप मोठा प्रश्न समाजासमोर उभा राहिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जो होतकरू विद्यार्थी असेल किंवा जो होतकरू असेल त्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सहकार शेती ही देखील एक खूप मोठं चॅलेंज पुढे आपल्यासमोर येणार आहे. आणि म्हणून ते देखील गोष्ट आपण इथे या माध्यमातून किंवा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू करणार आहोत. मित्रहो, येणारा काळ हा खूप संघर्षाचा काळ आहे. याच्यामध्ये जोपर्यंत आपण हा बहुजन समाज एकवटला राहणार नाही किंवा जोपर्यंत हा समाज एकोप्याने राहणार नाही, याची प्रगती होणार नाही. आणि तो धुरा सांभाळून किंवा तो एक विचार घेऊन ही या प्रतिष्ठानची स्थापना झालेली आहे. या माध्यमातून आपल्याला जसं जाणवतं की इथे आता लॉकडाऊन सुरू असल्यामुळे, पण त्याच्या आधी देखील आपण बघता की दर रविवारी इथे संस्कार शिबिर ही घेतल्या जात होती. आणि त्याच्या माध्यमातून ही जी काही युवा पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्यांच्यावर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि ह्यांच्यासारखे जे काही महापुरुष आहेत त्यांच्या विचारांचा पगडा हा त्यांच्यावर टाकण्यासाठी इथले हे संस्कार शिबिर आपण आयोजित करत होतो आणि एक समाजाला चांगलं दिशा देण्याचं कार्य करत होतो. मित्रहो, या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपण साध्य केलेल्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहे. हा जो संकल्प आपण उचललेला आहे तो बहुजन हिताय बहुजन सुखायसाठी असलेल्यामुळे याच्यामध्ये हे काही एकट्या दुकट्याचं काम किंवा 10-15 लोकांचं काम नाही आहे. जोपर्यंत समाज याच्यामध्ये किंवा बहुजन समाज याच्यामध्ये सर्व गोष्टीने तन मन धनाने यामध्ये सहकार्य देणार नाही, तोपर्यंत हे गोष्ट साध्य होणं शक्य नाही आहे. ती पूर्णत्वास आलेली आहे. आजपर्यंत आपल्याला त्या बाबतीत सर्व समाजाचं सहकार्य देखील लाभलेलं आहे. पण आता ही जी वास्तू आहे, जसं मी पहिले म्हटलं की महाराष्ट्रात याच्यासारखी वास्तू आपल्याला बघायला मिळणार नाही. हे फक्त एक विचारांचं, एक प्रबोधनाचं, एक समाजाला नवीन दिशा देण्याचं एक वास्तू इथं आपल्याला मिळणार आहे. आणि ती गोष्ट, ते जे गोष्ट आहे ती केवळ समाजाच्या सर्वसमावेशक सहभागाने साकार होणार आहे. आणि म्हणून या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना एक हात जोडून विनंती करतो आहे की यासारख्या चांगल्या ध्येयामध्ये,
यासारख्या चांगल्या संकल्पनेमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा. जितकं दान देता असेल तितकं दान द्या, कारण ही वास्तू येणाऱ्या 100 वर्षासाठी राहणार आहे. ही वास्तू येणाऱ्या पिढीसाठी राहणार आहे, की येणाऱ्या पिढीला हे एक आदर्श किंवा आपल्या काही गोष्टी ज्या आहेत की ज्या माध्यमातून समाजाला प्रबोधन होईल किंवा समाज कोणत्या दिशेने जायला पाहिजे ह्या माध्यमातून कळण्यासाठी ही एक वास्तू आपण उभारत आहोत आणि त्याच्यामध्ये आपलं योगदान हे खूप गरजेचं आहे. जसं की आपण हायवेनी जात असताना बघतो, नागपूर मुंबई हायवेनी जाताना बघतो, तर ही एक खूप मोठी वास्तू आपल्याला जाताना तिथून बघायला मिळते. आणि त्याच्या दर्शनी भागावर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक जवळपास 25 फुटाचा एक खूप मोठा असा पुतळा स्मारक आपण तिथं दर्शनी भागावर ठेवतो आहे. ते देखील आता त्याचं देखील कार्य आपण हाती घेतलेलं आहे आणि ते त्या दृष्टीने कार्य चालू आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे गोष्ट लागते ती लागते धम्मदान. आणि धम्मदानामध्ये आपला जितका सहभाग असेल तितकं धम्मदान तुम्ही या माध्यमातून द्यावं, ही अशी मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो. आणि हे फक्त आपण आपल्यासाठी करतो आहे, दान देतो आहे म्हणजे काही आपण हे नाही करतो आहे, पण कारण या माध्यमातून एक विचार पेरला जातो आहे, एक संघर्षाची बीजं रोवली जात आहेत. अन्याय अत्याचाराविरुद्ध उभं ठाकण्याची आपल्यामध्ये जी काही हिंमत आहे ती हिंमत दर्शवण्याचं काम ही वास्तू आपल्याला करणार आहे. आणि अशा गोष्टीमध्ये आपण आपलं योगदान आवर्जून द्यावं असं मला वाटतं. या माध्यमातून ही जी काही मंडळी आहे, आदरणीय भारसाकडे सर असतील, आदरणीय ताडे सर असतील, आदरणीय इंगळे सर असतील, यांच्यासोबत बऱ्याचशा लोकांची नावं इथे घेता येईल. नंदा गवडी सर असतील, पी.टी. इंगळे सर असतील, वानखडे साहेब असतील, जगताप साहेब असतील किंवा बरेचसे लोक जे आता याच्यामध्ये एक दुकट्याचं काम नाही आहे. हे पूर्ण हा जो काही समाजाचा गाडा आहे तो या व्यक्तींनी, प्राध्यापक मुकुंद भारसाकडेंनी खूप चांगल्या पद्धतीनं हँडल करून किंवा चांगल्या पद्धतीनं त्यांना आपल्या सोबतीला घेऊन प्रत्येकाच्या बाबतीत जे काही गोष्टी असतील त्या आपण या माध्यमातून साकार केलेल्या आहेत. या माध्यमातून मी आपणा सर्वांना या प्रतिष्ठानच्या या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सहभागी झालेल्या त्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.